संपूर्ण भोसलावासी आणि कनेरवाडी उपजिल्हा वतीने ज्ञानेश्वर मुंडे यांना न्याय देण्यासाठी आम्ही संपूर्ण कनेरवाडी आणि भोकलेकर इथे रस्त्यावर बसलेलो आहे। तरी आज प्रशासन आमच्या न्यायिक मागण्या ऐकण्यासाठी इथे बसले, पण 21 महिने झालं प्रशासन होतं कुठं? जर प्रशासनानं दखल घेतली असती तर त्या कुटुंबाला आणि आमच्या वडिलांना विश्वासन करायची गरज पडली नसती। आमचं गाव म्हणजे छोटंसं गाव तरी आहे। आमच्या भावाने जर कष्ट करून जर जगायचं नाही आणि आपली संपत्ती वाढवून जर म्हणजे वाढवायची आणि त्यांच्यावर जर मारून टाकणार असतील तर काय करायचं? लोकांनी संपत्ती घ्यायची नाही का? फक्त 4-2 लोकांनी तिथं परळीत संपत्ती घ्यायची का? आणि पोलीस प्रशासनाला हाताशी धरून इथल्या बसलेल्या बहुतांश लोकांवर खोटे केसेस आणि त्यांना मारहाण झाली तरी केसेस न घेण्याचं काम इथल्या पोलीस प्रशासनाने केलेलं आहे। आणि त्याच्यात तरी ते पोलीस प्रशासन आणि त्यांच्या ज्या बदल्या केल्या त्या प्रशासनाचे सीडीआर काढून जी न्यायिक मागणी ज्ञानेश्वर ताईंनी आमच्या सर्वांची आहे त्या मागण्या पूर्ण कराव्यात। नाहीतर इथून पुढे हे आंदोलन तर बेमुदत चालतच राहणार आहे। पण प्रशासनानं जर आम्हाला अल्टिमेटम देऊन तरी त्यावेळेस जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर इथून पुढचे आंदोलन तीव्र करण्यात येतील। जे काही मसाजोगच्या लोकांनी आंदोलन केली त्यापेक्षाही तीव्रतेच्या आंदोलना भोकलावासी आणि कनेरवाडी वासी आम्ही मिळून करू आणि आम्ही न्याय मिळवून घेणार आहोत ही आमची ठाम भूमिका आहे। आम्ही इथून उठणारच नाही न्यायाशिवाय।